नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण असे काही बेसिक सूत्र पाहणार आहोत जे तुमचा पिछा कधी सोडत नाहीत। म्हणजे कधीही तुम्हाला कुठलंही गणित करताना हे सूत्र माहिती पाहिजेतच, कारण हे सूत्र कधी कुठे तुम्हाला पाहायला मिळतील हे काहीच सांगता येत नाही। तर बघा, पहिलं सूत्र आहे a + b वर्ग बरोबर। बघा, इथं मी जेवढे काही सूत्र लिहिले आहेत त्यापैकी 4 असे सूत्र आहेत जे तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत आणि बाकीची एवढी जास्त महत्त्वाची नाहीत, पण सर्व महत्त्वाचे आहेत। पण ही जी मी 4 सूत्र सांगणार आहेत ती सर्वात महत्त्वाची सूत्र आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। तर बघा, a + b वर्ग याचं सूत्र आहे, विश्लेषण होतं पुढं a वर्ग + 2ab + b वर्ग। तर बघा, पहिल्यांदा इथं आपल्याला पहिल्याचा वर्ग आहे, नंतर 2 आहे आणि दोघांचा त्या 2 सोबत गुणाकार आहे अधिक शेवटीचा वर्ग a वर्ग + 2ab + b वर्ग। आता a वजा b वर्ग कंसाचा याच्यामध्ये फक्त इथं 2चं जे चिन्ह आहे वजाचं इथं बदल होतो। इथं वजा असेल तर इथं पण वजा, इथं अधिक असेल तर इथं पण अधिक। बीचं किंवा एचं चिन्ह बदलतं का? नाही, फक्त इथं 2चं बदलतं। तर पुढं a वजा b कंस a + b या दोघांमधला गुणाकार कसा होतो बघा, a वर्ग वजा b वर्ग अशा प्रकारे इथं होतो। तर इथं वजा आहे, इथं अधिक आहे, तरी इथं आपल्याला वजा चिन्ह येईल आणि दोघांचा वर्ग वर्ग येईल। आता पुढं a + b कंस बंद दुसरा कंस a वर्ग वजा ab + b वर्ग याचा विस्तार कसा होतो बघा, a चा क्यूब म्हणजे घातांक अधिक b चा घातांक। तर बघा, पहिल्यांदा आहे a + b, पुन्हा आहे a वर्ग वजा ab + b वर्ग। तर बघा, याचा विश्लेषण आपल्याला a चा घातांक अधिक b चा घातांक असं होतं। पुढं इथं वजा आहे आणि इथं अधिक आहे। बघा, इथं अधिक असेल तर इथं पण अधिक, इथं वजा असेल तर इथं पण वजा, एवढंच लक्षात ठेवायचंय। इथं वजा, इथं वजा, इथं अधिक, इथं अधिक। किंवा असं पण लक्षात ठेवू शकता, इथं वजा असेल तर इथं अधिक, इथं अधिक असेल तर इथं वजा, उलट। तर पुढं a + b या कंसाचा घातांक याचं विश्लेषण कसं होतं बघा, a चा घातांक अधिक 3a चा वर्ग b, 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा। बघा, आपलं पहिलं सूत्र होतं सेम तसंच आहे, फक्त इथं काय फरक आहे तर पहिल्यांदा इथं 3 घ्यायचं आहे, तर घातांक आहे म्हटल्यानंतर इथं वर्ग होता तर 2 घेतलं, इथं घातांक आहे म्हणून 3 घेतलं आणि 3 घेतल्यानंतर एकदा a चा वर्ग आणि एकदा b चा वर्ग हे एवढं आपलं वाढतं। बघा, a चा घातांक एकतर a चा घातांक b चा घातांक हे तर शेवटचं फिक्स आहे, फक्त बदलतं जे ते हितलं मधलं थोडंसं, इथं 3 येतं आणि एकदा a चा वर्ग आणि एकदा b चा वर्ग। सोपं आहे लक्षात ठेवायला। पहिल्यांदा तर a चा हे शेवटचं लक्षात ठेवू शकता, a चा घातांक b चा घातांक, इथं जसं a चा वर्ग b चा वर्ग होतं तसंच आहे, इथं a चा घातांक b चा घातांक, इथं घातांक आल्यानंतर अधिक 3a चा वर्ग b अधिक 3a चा b चा वर्ग अधिक b चा घातांक अशा प्रकारे आहे। तर इथं वजाबाकी असेल तर फक्त पहिल्या 3a चा वर्ग b चा आपला जो चिन्ह आहे ते बदलतं, इथं बाकी सगळं अधिक आहे, इथं पण अधिक आहे आणि इथं 3a वर्ग b पहिल्या 3चं चिन्ह बदलले आणि इथं शेवटी एक चिन्ह बदलले। तर बघा, इथं चिन्ह इथं वजा b चा घातांक आणि वजा 3a वर्ग b याचं पण आपलं दोघांचं फक्त चिन्ह बदलतं। इथं लक्षात ठेवायचं आहे, इथं वजाबाकी असेल तर इथं आणि इथं वजाबाकीचं चिन्ह येणार आहे। पुढं आता हे 2 सूत्र महत्त्वाचे आहेत आणखीन। तर a + b चा वर्ग अधिक a वजा b चा वर्ग याचं सूत्र 2a वर्ग अधिक b वर्ग। तर बघा, a + b चा वर्ग इथं मधात पण अधिक चिन्ह आहे, तर a वजा b दोघांचा वर्ग, तर याचं येतं 2a वर्ग अधिक b वर्ग। पुढं a + b वर्ग वजा a वजा b वर्ग। बघा, इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे, मग इथं काय येणार आहे आपलं सूत्र 4ab। काय येणार आहे 4ab। तर इथं 4ab कसं येतं, मुलांना प्रश्न पडतो, मी सांगते तुम्हाला 4ab कसं येतं। इथं बरोबर आपल्याला हे जर आपण सोडवायला गेलो तर a आणि ह्या a आणि ह्या a ची, तर बघा, आपल्याला इथं a + b वर्ग वजा a वजा b वर्ग म्हणजे इथं आपल्याला हे 2 सूत्र दिसत आहेत। a + b वर्ग म्हणजे इथं आपल्याला पहिलं विश्लेषण येईल याचं a वर्ग अधिक 2ab
अधिक बी वर्ग हे येणार आणि इथं वजाबाकी आहे म्हणजे इथं आपलं दुसरं विश्लेषण येईल आणि इथं आपलं वजाचं चिन्ह आहे मधभरात तर वजाचं चिन्ह येणार आणि आपलं दुसरं विश्लेषण येणार म्हणजे काय ए वर्ग अधिक 2ab आणि वजा बी वर्ग. तर हे कसं झालं आता तुम्हाला समजलं का? इथं आपलं तर तुम्ही म्हणाला आता इथं ए वर्ग वजा 2ab आहे आणि बी वर्ग आहे तर इथं चिन्ह कशी बदलली तर बघा इथं कंसात मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगते असं नकोच तुम्हाला कन्फ्यूज होईल. तर पहिलं तर तुम्हाला समजलं हे विश्लेषण आपलं अधिकचं बरोबर आहे 2ab अधिक बी वर्ग. आता इथं वजा आहे आणि हा कंस आणि हा दुसरा कंस आता या दोघांमध्ये वजाबाकी करायची आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. आता याचं विश्लेषण काय होणार आहे इथं दुसऱ्याप्रमाणे म्हणजे काय ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग बरोबर आहे अधिक बी वर्ग असं होणार आहे. मग आता आपल्याला या दोघाला कंसाच्या बाहेर काढायचं म्हणलं तर आता या वजा आणि या अधिकचा जर आपला गुणाकार झाला तर वेगवेगळ्या चिन्हांचा गुणाकार वजा येतो मग इथं ए वर्ग होईल या वजाचा आणि या वजाचा गुणाकार झाल्यानंतर अधिक होईल सारख्या चिन्हांचा गुणाकार अधिक येतो आणि वेगवेगळ्या चिन्हांचा इथं डबल वजाचा चिन्ह येईल अशा प्रकारे इथं आलेलं आहे. तर बघा हे अधिक ए आणि हे वजा ए कटतं आणि इथं बी वर्ग अधिक मध्ये आणि हे वजा मध्ये हे पण कटलं. आता ह्या दोघाचा गुणाकार तर बेक बे बेदुने 4 तर 4ab आपलं उत्तर राहतं. बघा बेग बे बेदून 4 केलं तर 4ab आपलं उत्तर राहतं. तर अशा प्रकारे याचा विस्तार येतो. तर ही सूत्र खूप महत्त्वाची आहेत आणि कुठं ना कुठं तुम्हाला पुढे पण ही सूत्र नक्की दिसतात. 10वी मध्ये जा 10वी मध्येही तुम्हाला सूत्र पाहायला भेटतात. 10वी मध्ये वर्ग समीकरणे म्हणून एक धडा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सूत्राचा वापर दिलेला आहे. तर कुठे पण गेलं तर ह्या सूत्रांचा वापर आहेच त्यामुळे हे सूत्र विसरून चालणार नाही. तर हे सूत्र पाठ करायचे आहेत आणि एकदम लक्षात ठेवायचे आहेत रट्टा मार करायचा नाही समजून घ्यायचं आहे कसं नाही आणि त्याप्रमाणे ही सूत्र पाठ करायचे आहेत. आणि या सूत्रांवरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं घेणार आहोत गणित घेणार आहोत या सूत्रांवरती. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरती सुरुवातीपासून बेसिक गणित म्हणून एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये सर्व बेसिक गणित आपण शिकवलेलं आहे. ती जर प्लेलिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला गणितामध्ये कधीही कुठेही काहीच अडचण येणार नाही. तर ती प्लेलिस्ट नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर नक्की करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.